हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, मी स्क्रीनवर पूर्ण माप लिहून दिलेले आहेत, तरी पण तुम्हाला मी मोजून दाखवत आहे. छातीनं 2 इंच ॲड केलं, 11ची छाती आणि शोल्डर 7, गळा रुंदी 4 आणि उंची 4 आणि खालचा गळा 10चा. अशी ड्राफ्टिंग करून मी घेतलेली आहे आणि जसा आपण गळा आखला त्यानुसार पूर्ण स्टिच करून घेऊ. अगदी जशी मी मार्किंग केली त्या मार्किंग पूर्ण स्टिच करत आहे, तुम्ही बघू शकता. अगदी हलक्या हाताने कॅनव्हासची पण कलर अगदी फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो बिना कॅनव्हासचा. इथं सुई अशी टोक असल्यामुळे थांबवायची आणि उचलून दाब फिरवायचा, जेणेकरून पॉईंट निघेल. त्यानंतर आपण कट करू. जशी शिलाई मारली त्यानुसार 1 पर्यंत मार्जिन ठेवून पूर्ण कट करून घेऊ. अगदी हळूवारपणे कट करायची, कारण की आपण मारलेली शिलाई कट होणार नाही. बघा, मी हे पूर्ण कट करून घेतलेले आहे. आता कोपऱ्यावर थोडे थोडे कट मारते, जेणेकरून जसा आपला आकार आहे तसा बरोबर पलटी होतो आणि फिनिशिंगमध्ये दिसतो. हे बघा, इथे मी सुईच्या सहाय्याने पूर्ण टोक बाहेर काढलेले आहेत. हे बघा, आता मी याला काय केलं, उलट्या साईडने टीप मारते, कारण आपल्याला खालचा कपडा थोडासा ओढावून टीप मारायची, कारण अस्तर दिसायला नको त्यासाठी. अगदी कडेने शिलाई मारून घ्यायची. अस्तर बिलकुल दिसू द्यायचं नाही, गळ्याची फिनिशिंग खराब होते. त्यामुळे उलट्या साईडने टीप मारायची आणि मेन फॅब्रिक ओढल्याबरोबर अस्तर बाहेर येते. इथे सुई उचलायची आणि फिरवायची, म्हणजे आपला गळ्यात असे प्रॉपर दिसतो. अगदी कडेने शिलाई टाकायची. बिना कॅनव्हासचा पण खूप फिनिशिंगमध्ये आणि खूप छान गळा होतो. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. इथे पण सुई खालच्या साईडने ठेवून दाब उचलून नंतर फिरवायची. हे बघा, ही पूर्ण आपण गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अस्तर बी मी पूर्ण जॉईंट केलं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करत आहे. कपडा खूपच सुळसुळ आहे, त्याच्यामुळे जरा जास्त ठेवला होता मी. त्यानंतर आपण लेस करू. लेस लावणार आहे ते खालच्या राऊंड अगोदर लावून घेऊ. लेस अशी आधार लावायची, एकदम ओढायची नाही, त्याच्यामुळे गळ्याची फिनिशिंग खराब होते. अगदी अलगद लावून घ्यायची. बरोबर त्या टोकापर्यंत आले कट करून घ्यायचं. हे बघा, मी इथं कट करून घेतले. आता वरून सुरुवात करायची लेस लावायला. वरच्या साईडने मी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर इथे थोडीशी प्लेट टाकायची. आपली टोक कोण असल्यामुळे बरोबर बाहेर कोणा दिसला पाहिजे. लेसमुळे गळ्याची फिनिशिंग खराब होऊ नये म्हणून तिथं आपण एक प्लेट टाकायची छोटीशी. त्यानंतर ही लेस दिसणार नाही याची काळजी घेत त्याच्यावर व्यवस्थित ही लेस येऊ द्यायची आणि मोढ्याच्या साईडनं बरोबर द्यायची. या साईडनं पण तशीच लावून घ्यायची. इथं पण ही लेस खालची दिसू द्यायची नाही, अगदी व्यवस्थित लावून घ्यायची. दिसत असली तर कट करायची थोडीशी, नंतर हिची लेस लावायला सुरुवात करायची. त्यानंतर इथं पण एक प्लेट टाकून घ्यायची. प्लेट टाकल्यामुळे आपल्या गळ्याचा प्रॉपर आकार दिसतो.
गळ्याचा आकार किती सुंदर आणि किती फिनिशिंगमध्ये झाला. तर मी बो बनवणार आहे. रुंदी 6 आणि उंची 9 घेतलेली आहे. हे 4 इंच आणि 13 इंच. थोडीशी क्रॉसमध्ये शिलाई टाकायची आणि सरळ टिप मारून घ्यायची. हे बघा मी ही सरळ टिप मारलेली. तर एक्स्ट्राचा कट केला. आता याला पलटी करूया. अशाच प्रकारचे मी 2 तयार केलेले आहेत. हे बघा हे 2 तयार केले. त्यानंतर आपण बो तयार करणार. 6.5 आणि 9 थोडंसं फोल्ड करायचं, त्याच्यावर हा कपडा ठेवायचा जेणेकरून फिनिशिंग छान येते बोला. शिलाई पण टाकण्याची गरज नाही. या साईडला पण शिलाई मारली, या पण साईडला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कट. त्यानंतर हे क्रॉसमध्ये बेल्ट असे अटॅच करायचे अगोदर, म्हणजे आपल्याला लावून सोपं जाते ब्लाऊजला. बोचं शेटर काढून अशा प्लेटा टाकून घ्यायच्या. मशीनवर किंवा हातानं पण करू शकतो. मी मशीनवर टाकत आहे. हे बघा प्लेटा टाकल्या बो. तर आपण या बोचे बेल्ट अटॅच करूया अगोदर. आधी असे वरच्या साईडला ठेवायचे आणि एक शिलाई टाकून घ्यायची. 2 टाकायच्या म्हणजे मजबूत लागले. त्यानंतर असा खालच्या साईडला करून नंतर एक शिलाई टाकायची, म्हणजे फिनिशिंग बी दिसते आणि दोरे पण निघणार नाहीत आणि दिसायला पण सुंदर दिसते. हे बघा त्यानंतर टक्स मारून घेते. दोन्ही साईडचे टक्स मारलेले आहेत. त्यानंतर पट्टी अटॅच करून घ्यायची. त्याच्या आधी बो लावले हे बेल्ट लागले व्यवस्थित लागले जातात. नंतर जरा व्यवस्थित लावता येते तर मी अगोदरच लावून घेतले. त्यानंतर पट्टी पण लावून घेतली. त्यानंतर बो अटॅच करणार आहोत. हे मग मी बो अटॅच करत आहे. थोडंसं दिसत नाही तुम्हाला. हे बघा थोडंसं वर घेतलं मी. बो आणि रबर दोन्ही पण अटॅच केलं. त्या वरच्या साईडला पण बटन लावून घेत आहे. ते बघू शकता किती सुंदर आणि किती छान झालेला आहे. एकदम फिनिशिंगमध्ये बॅकनेक डिझाईन. कशी वाटली तुम्हाला माझी डिझाईन? आवडली का? आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा आवाज सर्दीमुळे खराब झालेला आहे, समजून घ्या. किती सुंदर झाले. प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. बाय.